छाया का नाही आली खाली? तिला बोलवलं असतं ना तरी ती आली नसती. अभिराम सॉरी. पूर्वा तुझा फोन चेक करून घे, पिक्चर्स पाठवले तुला. बघते. आलेत फोटो. ह्यातला एक फोटो ना मी आई बाबांच्या खोलीत लावणार आहे, फ्रेम करून. हो हो, छान वाटेल. आणि तो एक सगळ्यांचा मिळून एक फोटो आहे बघ, तो आपण ह्या भिंतीवर लावू, कसा? नक्की. अरे पण दत्ता आणि सरिता काय होत, अजून कसे नाही इले? ही काय वयच हा इतका वेळ पाया पडू हे बोलत होते ना नानांशी. काय रे, इतक्या वेळ नानांशी काय बोलत होतास? काय बोलणार? अरे अण्णांचा धाक होतो ना, तेव्हा नानांकडे जायचो मी. लग्नात माहित आहे ना माझ्या, आजारी पडले तर येऊच हात धरल्याने. हो हो, आठवते. इतक्या वर्षांनी सगळं परत आठवायला लागले. काय सरिता, कसं वाटतंय? जाऊ बाई, इतकी वर्ष कशी गेली काय कळलाच नाही. या घरात इले तेव्हा लय घाबरले होते. कशी माणसं असतील, आपण त्यांच्यात मिसळू ना. पण सगळा व्यवस्थित झाला. घराक आपला करून घेतला ना की सगळा घर आपला होता. वा, प्रत्येक सुनेनी सासरी जाताना उंबरठ्यावर हाच विचार करायला हवा. तू थट्टा करतोयस का तिची? छे, कौतुक करतोय. तुमका काय झालं हसू? काय नाही. काय नाही, काय काहीतरी असणार. रागवशील. बाबा सांगा ना. तुझ्या औषिक सांग, नाहीतर लाटणं घेऊन यायचं मागे. हो, काहीतरीच काय बोलता. काय रे, काय दत्ता, सांग ना. काय नाही रे, या घरात तिला तेव्हा छायांदार अडवल्या आणि नाव घेऊ सांगितल्या. हा, आठवलं माका. काय गाजी? काके केचार. नको, आता तो विषय नको. मी सांगते. काय तो उखानो. नको म्हटले ना. आई प्लीज सांगू देत ना, आज सगळं माफ आहे. बाबा सांगा तुम्ही. हा, काय तो भाजीत भाजी मेथीची असो काहीतरी उखाण होतो. ह्याका खैसली भाजी ताच आठवत नव्हता. बटाट्याची भाजी झाली, वालीची भाजी झाली, सगळे भाजी झाली. कोणीची ती करवली, तिने कानात सांगितल्या मेथीची. परत तिने एवढ्या मोठ्यानं सांगितल्या की ती करवलीच नाव घेते काय असं वाटत होता. माका आठवत होते तो काणू. घाबरले होते ना म्हणून कळत नव्हतं. आता दे कारण. आता पण पाठ हात उखणू. काय सांगतेस, अजून पाठ आहे? हा, आई म्हणून दाखव बघू बाबांना, आता कळू दे त्यांना पण. भाजीत भाजी मेथीची, मी दत्तारामरावांच्या प्रीतीची. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर
अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं, खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?